4.1 प्रॅक्टिस सेट आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पावन मेडिकल औषधांचा पुरवठा करतात मेडिकली. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा दर 12% आहे, तर CGST व SGSTचा दर किती असेल? मला वाटतं तुम्ही लक्षात ठेवा, जर नीट पाहिलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहज जमेल. पावन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स. The rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? तर CGST आणि SGST किती? ओके, मग सांगा, GSTच्या निम्मे कोण असतात? CGST आणि SGST. ओके, म्हणजेच काय म्हणणार इथे पहा, सोल्युशन. रेट ऑफ GST किती दिलाय? 12%. GSTचा दर किती? 12%. मग CGST आणि SGST किती? तर 6%. येतंय लक्षात? कळतंय? ठीक आहे, मग आपण एक वाक्य लिहूयात की रेट ऑफ CGST किती टक्के असणार? 6%. आणि रेट ऑफ SGST ते पण किती असणार? 6%. सोपं आहे. ठीक आहे, इथं लिहूयात. GSTचा दर 12%, म्हणून CGSTचा दर हा 6% असेल आणि SGSTचा दर सुद्धा 6% असेल, निम्म. 1 मार्कासाठी प्रश्न आहे, सोपा आहे. ठीक आहे. प्रश्न दुसरा, एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती, तसेच GSTचा दर किती? हा सुद्धा 4 प्रश्न आहे. ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST? आता मला सांगा, CGST 9%, मग CGST आणि SGST दोघे कसे असतात? सारखे असतात, बरोबर. मग जर CGST 9% तर SGST पण किती असणार? 9%. आणि GST किती असणार? या दोघांची बेरीज, CGST अधिक SGST, 9 18%. कळतंय? उत्तर मी दिलेलं आहे, पहा. रेट ऑफ CGST किती? 9%. त्यानंतर रेट ऑफ SGST तो पण किती असणार? 9%. आणि म्हणून रेट ऑफ GST तो किती असणार? ह्या दोघांची बेरीज, म्हणजेच काय? CGST प्लस SGST. CGST 9%, SGST 9%, मिळून किती झाले? 18%. मग आपण मराठीत लिहूयात की CGSTचा दर हा 9%, म्हणून SGSTचा दर हा सुद्धा 9%, आणि म्हणून GSTचा दर CGST अधिक SGST 9 18% यांची बेरीज. कळलं? कारण हे दोघं सेम असतात. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न कितवा? तिसरा. प्रश्न तिसरा पाहूयात. मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. एक डबा कितीचा? 2800 रुपयाचा. GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल? GST किती? 28%. मग सांगा, CGST किती असेल? 14%. SGST किती असेल? 14%. दोघं निम्म असतात. मग आता त्याची रक्कम काढायची आपल्याला. ठीक आहे. मेसर्स रिअल पेंट सोल्ड 2 टिन्स, टीन म्हणजे डबा, ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज ₹2800. If the rate of GST is 28%, then find amount of CGST and SGST charged in the tax invoice. तर बिलामध्ये किती बाबा CGST असेल आणि SGST असेल? पहिलं दिलं आहे काय पहा. पहिल्यांदा टॅक्सेबल अमाऊंट ती शोधूयात. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ 2 टीन्स, 2 डब्यांची टॅक्सेबल अमाऊंट. आता आम्हाला सांगा, एक डबा कितीला होता? 2800 रुपयाला, बरोबर. म्हणजे 2 गुणिले किती करावे लागेल? 2800.
म्हणजे किती झाली? 5,600 रुपये किंमत झाली 2 डब्यांची. ह्याला काय म्हणणार? टॅक्सेबल अमाऊंट ऑफ 2 टिन्स. म्हणजेच काय? 2 डब्यांची करपात्र किंमत. एक डबा 28 रुपयाला, मग 2 डबे किती आले? 5,600चे. ही झाली करपात्र. ओके, टॅक्सेबल अमाऊंट. आता GSTचा रेट किती दिला आहे? रेट ऑफ GST किती टक्के दिला आहे? 28%. मग रेट ऑफ GST 28%. मग रेट ऑफ CGST आणि SGST ह्या दोघांचं किती टक्के असेल? 14% असेल. दोघं एकत्र मांडले मी. म्हणजे याला काय म्हणणार आपण? GSTचा दर 28%, मग CGST आणि SGSTचा दर हा 14% असेल, निम्मा निम्मा. मग त्याची अमाऊंट काढायची कोणाची? CGST आणि SGSTची. मग आपण इथं म्हणणार अमाऊंट ऑफ CGST कसे असणार? सूत्र टॅक्सेबल अमाऊंट इंटू रेट ऑफ CGST. ते लक्षात. अमाऊंट ऑफ CGSTची रक्कम. CGST कसं? टॅक्सेबल अमाऊंट किती तुमची? 5,600. मग 5,600 CGSTचा रेट किती? 14%. 14% म्हणजे 14/100. म्हणजे किती? 784. 0ला 0, 0ला 0 कट गेले. 56 गुणिले 14 किती येतात? 784 रुपये. रुपीचं चिन्ह देऊयात. ओके, ही झाली CGST. मग SGST किती असणार? तेवढाच. जितका CGST तितकाच SGST असतो. मग इथं लिहायचं आहे. ओके, म्हणून इथं असल्या अमाऊंट ऑफ SGST ती सुद्धा किती असणार आहे? 784. CGST तितकाच SGST असतो. मग इथं लिहायचं आहे SGSTची रक्कम ती पण किती असणार आहे? 784. ओके, जितकी CGST तितकंच SGST. ते काढायची गरज नाही, परत सूत्र वापरायची गरज नाही आपल्याला. हा कितवा प्रश्न होता आपला? 3रा. चला, 4था प्रश्न पाहूयात आपण. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे, तर GSTचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? काय करणार? करपात्र किंमत म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट दिलेली आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिलेली आहे? 586. रेट ऑफ GST दिला 18%. तर व्हॉट इज द प्राईस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर? कस्टमर काय करणार? ह्या किमतीमध्ये तो GST पण देणार ॲड करून. सोपं आहे. पहा, पहिलं टॅक्सेबल अमाऊंट ऑफ बेल्ट किती दिलेली? 586. त्यानंतर रेट ऑफ GST इथं लिहितो जरा एक ओळ सोडून. रेट ऑफ GST किती दिलेला आहे? 18%. आता CGST SGST विचारलं नाही आपल्याला, समजतंय? म्हणून आपण इथं म्हणणार अमाऊंट पेड बाय द कस्टमर. तो किती पेड करेल अमाऊंट? तो टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. ओके, मग ग्राहकाने
दिलेली रक्कम करपात्र किंमत अधिक GST. ठीक आहे. मग आधी GST काढून घ्यायला पाहिजे होता की नाही आपण. मग आपण इथं काढूयात. अमाऊंट ऑफ GST बरोबर टॅक्सेबल अमाऊंट इंटू रेट ऑफ GST. 586 वर 18% GST आहे. मग 586 वर 18% किती येतात? 105.48 रुपये हा GST येतो आहे. मग करपात्र किंमत आपली किती होती? 586 अधिक GST किती आला? 105.48. ओके. मग यांची एकत्र बेरीज 691.48 रुपये एवढी किंमत ग्राहकाला द्यावी लागेल. ओके. कळलं काय केलं ते? GSTची रक्कम आधी काढली आपण. GSTची रक्कम कशी काढली? टॅक्सेबल अमाऊंट गुणिले रेट ऑफ GST. मराठीत काय होणार? करपात्र किंमत गुणिले GSTचा दर. ठीक आहे. तर पहिलं हे वरचं मांडून घ्यायचे. टॅक्सेबल अमाऊंट किती, रेट ऑफ GST किती म्हणून GST काढला. नंतर ग्राहकाने दिलेली रक्कम टॅक्सेबल अमाऊंट प्लस GSTची अमाऊंट. ओके. आणि मग ते एकत्र केली तर ते येते 691.48. तर आपला चौथा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.